नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईस, आता आम्ही वाडीवर चाललो आहे मोगऱ्याच्या कळ्या आणण्यासाठी. तर आता आम्ही मोगऱ्याच्या कळ्या आणतो आणि मी गजरा बनवणार आहे. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, स्टेप बाय स्टेप गजरा कसा बनवायचा. तर अशीच जोडून राहा शेवटपर्यंत. ही बघा, ही अशी मोगऱ्याची वाडी आहे. खूप छान वास येतो इकडे, सुगंध खूप भारी येतो. आणि ह्या कळ्या बघा, मोगऱ्याच्या कळ्या. एक एक झाड बघा किती मोठं आहे. ह्याला साधारण 4 ते 5 वर्ष झाले असतील ह्या एका झाडाला. आणि हा बघा इकडे एक मस्त मोगऱ्याचं फुलं पण फुललेली आहेत. तर आता आम्ही कळ्या तोडून घेतो आणि तुम्हाला दाखवतोच कशा प्रकारे आम्ही कळ्या तोडतो. तर बघतच राहा. हे बघा गाईस, अशा प्रकारे आम्ही मोगऱ्याच्या कळ्या खुडलेल्या आहेत. आता आम्ही घरी जातो आणि तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवते गजरा कसा बनवतात. हे बघा, एकदा वाडी बघून घ्या. दुपारची वेळ आहे, 4 वाजलेले आहेत, तरीसुद्धा खूप भारी वाटते इकडे. कळ्या खुडून झालेल्या आहेत. हे बघा, ह्याच्यात आम्ही कळ्या ठेवलेल्या आहेत आणि आता आम्ही घरी जातो आणि बनवतो गजरा. तर इथे मी मोगऱ्याच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि ही सुतळ घेतलेली आहे आणि हा आहे सुताचा उंडा. तर मी सुतळ एका हातात घेतलेली आहे आणि सूत असं गुंडाळून घेते आणि गाठ मारून घेते. इथे मी 2 गाठ मारून घेतलेले आहेत, कारण की हाच बेस आहे, ह्याच्या बेसिसवर तो गजरा राहणार आहे. तर अशा 2 गाठ मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर सुतळच्या पॅरलल आपल्याला एक कळी ठेवायची आहे, म्हणजे साईडलाच त्याच्या एक कळी ठेवायची आहे. असं एक राऊंड मारून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मोगऱ्याचा डेचा आहे, म्हणजे मोगऱ्याचा जो दांडा आहे त्याच्यावर पुन्हा आपल्याला एक कळी ठेवायची आहे आणि पुन्हा आपल्याला राऊंड मारायचं आहे. पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. एंडपर्यंत आपण तसंच करायचं आहे. सो इथे अर्धा गजरा तर माझा झालेला आहे. सेम प्रोसेस करून त्याच्यानंतर फायनली माझा पूर्ण गजरा झालेला आहे मला. आणि मग एंडला जेव्हा आपला गजरा कंप्लीट होतो तेव्हा पण जे आपलं सूत आहे ते राऊंड 2-3 राऊंड करायचे आणि पुन्हा गाठ मारून घ्यायचे. सो अशा प्रकारे आपला गजरा रेडी आहे. तर मी इथे 2 गजरे बनवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.